आधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत। आता सत्याने सरप्राईज देण्यासाठी सगळ्यांना रेडी होऊन बाहेर घेऊन गेलेला असतो। सगळेजण समोर लाल कपडा लावलेला असतो त्याकडे पाहत असतात। आता इकडे निरूपा म्हणत असते काय चाललेलं आहे काहीच कळत नाहीये। ह्या बाईला म्हणजेच इथे मीराची आई आलेली असते आणि तिला इथे मी सांगितलं होतं पैसे आणून द्यायला, तर ही इथे नटून तटून येऊन उभी राहिलेली आहे। आणि हा सत्या नेमकं काय चाललेलं आहे काहीच कळत नाहीये, कळायला सुद्धा मार्ग नाहीये। तेव्हा इकडे सगळेजण विचारत असतात काय झालेलं आहे। तेव्हाच सत्या म्हणतो जरा थांबा की जरा कळ तर काढा काय झालेलं आहे काय नाही ते। तर इकडे निरूपाला खूप राग येत असतो, तो म्हणजेच की लक्ष्मीचा, कारण ती तिच्याकडे पाहून रागातच असते। इथे सत्याने तिच्याकडे जवळपास 1.5-2 लाख रुपये दिलेले असतात आणि ते फक्त की इथे फुलाचं शॉप ओपन करण्यासाठी, आणि त्यामुळेच इथे तिला राग येत असतो, तो म्हणजेच की लक्ष्मीचा। आता इकडे सत्या म्हणत असतो हे तर खूपच मोठं सरप्राईज आहे असं म्हणून आता मीराच्या अंगावर तो थोडेसे फुलं घालत असतो आणि तेव्हाच फुलं ओढल्यानंतर इकडे मीरा आनंदात असते, गोलगोल फिरत असते आणि तेव्हा सगळेजण आनंदात असतात। तेव्हा सत्याचे मित्र जे आहेत ते म्हणत असतात वहिनी तुमचं हे सपान पूर्ण करण्यासाठी आणि हे सगळं काही करण्यासाठी तुमच्या नवऱ्याने आम्हाला काही झोप पण दिलं नाहीये बघा, खूपच आमची दगदग झालेली आहे असं इथे तो म्हणतो। त्याचबरोबर सत्या म्हणत असतो तर मग खरंच आहे ना, माझ्या धूमकेतूचं स्वप्न इथे पूर्ण करायचं होतं आणि त्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत की नाही असं म्हणून आता तो म्हणत असतो धूमकेतू आता बघ काय करायचं आहे, कशा पद्धतीने सगळं काही करायचं आहे ते तू बघ, तेव्हाच आता काय आहे ते तरी दाखवा ना असं म्हणून आता लगेचच करायचं का ओपनिंग असं म्हटल्यानंतर समोर जो लाल कपडा लावलेला असतो तो लाल कपडा इथे सत्या बाजूला करतो। आता लाल कपडा समोरचा सत्याने बाजूला केल्यानंतर समोरचं दृश्य पाहिल्यानंतर सगळेजण आवाजूनच समोरच्या दृश्याकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर मीराला तर आनंदाश्रू अनावर होत असतात, तिच्या डोळ्यामधून पाणी येत असतं, हसू येत असतं, ती कसलाच विचार करत नाही आणि लगेचच इकडे सत्याला मिठी मारत असते, कारण हा आजचा जो काही दिवस आहे, हा आजचा जो काही क्षण आहे तो फक्त आणि फक्त इथे सत्यामुळे मीराला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे ती खूपच जास्त आनंदात असते। लगेचच आता तिने इथे मीराने सत्याला मिठी मारलेली असते आणि सगळेजण इकडे पाहत असतात। त्याचबरोबर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे हे सगळं काही झालेलं असतं, म्हणजे पाहायला गेलं तर आता इकडे जी काही मीरा आहे, मीरासाठी इथे हे सगळ्या गोष्टी इथे सत्याने केलेल्या असतात। त्याचबरोबर आता लगेचच इकडे जी मीरा आहे, मीरा सत्याला मिठी मारत असते आणि सगळेजण इथे एन्जॉय करत असतात। त्याचबरोबर आता प्रेक्षकांनो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा हे जे काही शॉप आहे ते इथे त्याचं ओपनिंग असतं आणि हे मीरासाठी त्याने एवढं मोठं शॉपचं अरेंज केलेलं असतं। त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सुधाकर खूप जास्त खुश असतात, आनंदात असतात, ते म्हणत असतात म्हणजे सत्या हे सगळं तू तुझ्या मीरासाठी केलेलं आहे, वा 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 वा, खरंच आज खूप जास्त आनंद झालेला आहे बघ। तेव्हा मीरा म्हणत असते काय हो, म्हणून हे सगळं माझ्यापासून तुम्ही लपून ठेवत होतात का? म्हणजे ती जी काही इथे गुलाबाचं फूल द्यायला गेलेला मुलगी होती ती मुलगी इथे ही नव्हती तर, आणि त्याचबरोबर हे मुद्दामून तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच सत्या म्हणत असतो हो हे सगळं मी तुझ्याकरिता केलेलं आहे। आणि त्याचबरोबर आता इकडे मीरा हे सगळं काही पाहत असते आणि ती म्हणत असते अहो पण तुम्ही हे सगळं मला सांगितलं असतं तर मग मी तुम्हाला मदतच केली असती ना, माझी तुम्हाला मदतच झाली असती ना। आणि तेव्हा सत्या म्हणत असतो जर तुला मी सांगितलं असतं तर इथे तुझी मदत कशी झाली असती, तर इथे तुला सरप्राईज मला देता आलं नसतं ना, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला सांगितल्या नाही असं आता इकडे सत्या मीराला सांगत असतो। त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण आनंदात असतात। तेव्हाच आता इकडे सत्या पुन्हा म्हणत असतो पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलेलीच आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय राहिलेली आहे असं तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही गेस करा बरं, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आणि काय राहिलेली आहे ते असं म्हणून आता सत्या इकडे सगळ्यांना गेस करायला लावत असतो। त्याचबरोबर इकडे आता लगेचच सत्याने सगळ्याला गेस करायला लावल्यानंतर इकडे सुधाकर म्हणत असतात पण मला एक गोष्ट सांग सत्या, हे सगळं आहे तरी काय?
काय आहे तरी काय नेमकं सरप्राईज, तेव्हाच आता सत्या म्हणत असतो आता सरप्राईज जे आहे ना ते घरच्यांकरिता आहे असं इथे तो बोलतो. आणि तेव्हा घरच्यांकरिता काय सरप्राईज आहे असं विचारल्यानंतर इकडे तुम्ही आता दुकानाकडे बघा ना आणि हे घरच्यांसाठी सरप्राईज आहे ए बाबा सत्या. तेव्हाच आता इकडे पंकज म्हणत असतो काय करणार आहेस आता, काय सायकल बिकल चालवणार आहेस की काय, नाही तुम्ही बघा तरी एकदा इकडे असं म्हटल्यानंतर आता सगळेजण दुकानाकडे बघत असतात. आणि सगळ्यांनी दुकानाकडे बघितल्यानंतर इथे त्यांना तर लवकर काही समजत सुद्धा नसतं. पण तरी सुद्धा आता इकडे सत्या म्हणत असतो बघा ओळखा तरी तुम्हा घरच्यांसाठी हे सरप्राईज आहे आणि त्याचबरोबर हे सरप्राईज आहे तरी ते तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळणार आहे जर तुम्ही ते हे सरप्राईज ओळखलं तर. असं म्हटल्यानंतर आता लगेचच पंकज म्हणत असतो तू बहुतेक सायकल चालवणार आहेस पुन्हा. नाही रे गप्प बस जरा. त्याचबरोबर काय आहे असं विचारल्यानंतर मग लगेचच रिया म्हणत असते अच्छा म्हणजे अजून दुकानाचं नाव नाही दाखवलेलं, हा बरोबर. तेव्हा सत्या म्हणतो अरे रव्या तुझी बायको तर लय हुशार हाय बाबा. असं म्हटल्यानंतर हा मग असं म्हणून आता लगेचच बरोबर दुकानाचं नाव बाकी आहे असं म्हटल्यानंतर आता चला ओळखा बरं काय असणार आहे दुकानाचं नाव. तेव्हा लगेचच आता इकडे जो पंकज आहे तो म्हणत असतो गायकवाड फ्लोरिस्ट असं नाव वगैरे काहीतरी असू शकतं. तेव्हाच इथे अगदी बरोबर नाही ते चूक आहे निरूपा चल बरं तू ओळख. तेव्हा ती म्हणत असते आता ह्या फालतू आणि त्याचबरोबर ह्या पनवतीचं नाव काय असणार आहे फालतू फुलवाली असंच असणार आहे ना. असं म्हणूनच ती आता हे सगळं काही सांगत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर आता लगेचच आता इकडे सत्या म्हणत असतो अगदीच बरोबर निरूपाने बरोबर ओळखलेला आहे. आणि असं म्हणून आता इथे दुकानाचं जे नाव आहे ती लोक इथे ओपन करतात. आता दुकानाचं नाव इथे ओपन केल्यानंतर निरूपा फ्लोरिस्ट असं दुकानाचं नाव असतं. आणि निरूपा फ्लोरिस्ट असं दुकानाचं नाव असल्यानंतर लगेच सगळ्यांना शॉकच बसत असतो. असं खरं तर सगळ्यांना आनंद सुद्धा झालेला असतो पण सगळ्यांना शॉक सुद्धा लागलेला असतो. कारण इथे ही अपेक्षा इथे निरूपाने अजिबातच केली नव्हती की हा मुलगा इथे ह्या दुकानावरती माझं नाव वगैरे टाकेल म्हणून. तेव्हा निरूपाचा जळफळाट होतो आणि ती म्हणत असते काय गरज काय होती इथे ह्या दुकानावरती माझं नाव टाकण्याची. आणि त्याचबरोबर हे असं दुकानावरती नाव टाकलं तर मला लोक नाव ठेवतील ना. आणि तेव्हाच आजी म्हणत असतात अगं असं काय करतेस, इथे देविकाने तर तिच्या पार्लरवरती नाव टाकलं होतं तेव्हा तर तिला किती आनंद झाला, तुला किती आनंद झाला होता, तुला तर तसंही इथे नावं आवडतातच ना. मग इथे सत्याने टाकलं तर बिघडलं कुठं. आणि त्याचबरोबर उलट तुला हा मान त्याने दिलेला आहे मग ही गोष्ट किती महत्त्वाची आहे असं इथे आता ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे जे काही सुधाकर आहे ते सुद्धा म्हणत असतात अगं हो ग निरूपा अगदीच बरोबर आहे ना, कारण तुला तर प्रचंड आवडतं ना हे सगळं काही. आणि आज बघ पोराने तुला मान दिलेला आहे, तू कशी जरी वागलीस ना तरी सुद्धा तुला इथे त्याने मान दिलेलाच आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर इकडे मात्र निरूपाला अजिबातच आवडलेलं नसतं की तिचं नाव इथे दिलेलं आहे म्हणून. आणि तेव्हा इथे सत्या म्हणत असतो अगं निरूपा काय करतेस तू असं, अगं तुझं नाव इथे तुझं नाव मी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे हे आमचं सपान होतं की तुझं सुद्धा नाव इथे आता ह्या फ्लोरिस्टला द्यायचं आहे किंवा ह्या फ्लावरच्या शॉपला तुझं नाव आम्हाला द्यायचं आहे हे आमचं स्वप्न होतं असं सत्या बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. पण इकडे मात्र जी मीरा आहे तिला सुद्धा प्रचंड आनंद झालेला असतो कारण आज सत्याने इथे तिचं एवढं स्वप्न मोठं पूर्ण केलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सत्या म्हणत असतो सुधाकर म्हणतात खरंच आता मीरा इथे स्वतःच्या पायावर उभी राहील आणि स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर खूप सारे पैसे वगैरे ते कमवेल आणि सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित होतील असं इथे ते बोलतात. त्याचबरोबर आता सत्या म्हणत असतो अरे बा आता बघ ना इथे तिचं हे फक्त काम नाही तर इथे तिचं हे स्वप्न होतं, तिला फुलाचं शॉप इथे टाकायचंच होतं. आणि त्याचबरोबर आता धूमकेतू सुद्धा इथे पैसे कमवेल आणि त्याचबरोबर ती सुद्धा इथे आता बिझी राहील काम करेल असं हे सगळं मी तिच्यासाठी केलेलं आहे. आणि तेव्हाच मीरा म्हणत असते खरं तर तुमचे खरंच अगदी मनापासून आभार, तुम्ही हे फक्त माझं स्वप्न पूर्ण केलेलं नाही तर इथे तुम्ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी केलेली आहे असं इथे आता मीरा सत्याचं कौतुक करत असते. कारण ती म्हणत असते फक्त स्वप्न तुम्ही दाखवलं नाहीये तर ते स्वप्न इथे तुम्ही सत्यात सुद्धा उतरवलेलं आहे असं मीरा बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र निरूपाचं नाव दिलेलं असतं पण निरूपाला राग आलेला असतो कारण इथे सुधाकर म्हणत असतात आता सगळेजण निरूपा फुलवाली म्हणूनच तुला ओळखतील बघ, त्यामुळे तिला राग आलेला असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला
सत्या म्हणत असतो, आता बघ काही जरी झालं ना तरी सुद्धा धूमकेतू तू सुद्धा भरपूर इथे पैसे कमवशील आणि सगळं व्यवस्थित होतील. आता तुझं सुद्धा एवढं मोठं शॉप आहे, म्हणजे ते इंग्लिशमध्ये त्याला काय नाव म्हणतात, फ्लोरिस्ट शॉप असं म्हणतात ना. मग बघ आता ते सगळं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाचे गंधाचे सगळे काही फुलं इथे या शॉपमध्ये आहेत असं इथे ती बोलते. त्याचबरोबर इकडे आता खरं तर देविकाने इथे निरूपाची बाजू घेतलेली असते, कारण इथे निरूपा म्हटलेली असते की हे नाव कशासाठी दिलेलं आहे माझं म्हणून. आणि तेव्हा ती म्हणत असते पण आई तर काय चुकीचं बोलल्या, त्या तर बरोबरच बोललेल्या आहेत ना. तेव्हाच सुधाकर म्हणत असतात आणि इकडे आजी सुद्धा, देविका इथे निरूपाच्या गुडबुकमध्ये राहण्याचं तू काम करू नकोस, तुला काही गरज नाहीये चांगलं म्हणून घेण्याची आणि चांगलं हे सगळं काही करण्याची, समजलं तुला. आणि त्याचबरोबर इथे देविकाने ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर खरं तर देविकाला रागच आलेला असतो सुरुवातीला, पण इकडे मात्र आता जो सत्य आहे तो म्हणत असतो फायनली आता इकडे मीराचं जे स्वप्न आहे ते मी इथे पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे आता मला सुद्धा खूपच जास्त आनंद होतोय. तेव्हाच लक्ष्मी म्हणत असते खरं तर मीराचं हे लहानपणापासूनचं स्वप्न आहे. जेव्हा तिने हे स्वप्न पाहिलं होतं तेव्हा ती सतत तिच्या बाबांना म्हणायची मला असं शॉप हवंय, मला तसं शॉप हवंय. अगदीच ती ह्या फुलांच्या फुलांमध्ये खेळलेली आहे आणि त्याचबरोबर तिला कुठल्याही फुलाचा रंग गंध त्याचबरोबर काहीही विचारलं तरी सुद्धा ती अगदी फाडफाड सांगायची. तिनं लहानपणापासून बघितलेलं हे स्वप्न होतं. त्याचबरोबर इथे तिचं स्वप्न पूर्ण होणारच होतं, पण तिचे बा गेले आणि तिचं स्वप्नच राहिलेलं आहे. पण इथे तिच्या बापासारखंच सत्यजितनी सुद्धा म्हणजे माझा जावयाने सुद्धा तिच्या मनातील सगळ्या गोष्टी इथे ओळखूनच हे स्वप्न तिचं पूर्ण केलेलं आहे. खरंच आज माझा जावाई मला लाख मोलाचा जावाई मिळाला आहे असं म्हणूनच लक्ष्मी कौतुक करत असते. आता लक्ष्मीने हे सगळं कौतुक केल्यानंतर सत्या मात्र म्हणत असतो हो अगदी सासूबाई बरोबर बोलत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो आता इथे निरूपासमोर येऊन उभा राहतो आणि इथे तो म्हणत असतो मग माझ्या सासूचा अपमान करणारी निरूपा सुद्धा इथेच आहे. तेव्हाच सुधाकर म्हणतात का काय झालेलं आहे, कशामुळे अपमान केलाय असं तुला वाटतंय. तेव्हाच आता सत्या म्हणत असतो अरे बा तुला माहिती नाहीये, इथे माझी सासू काल घरी आली होती आणि घरी आल्यानंतर इथे ह्याच निरूपाने तिचा अपमान केला, बोलावून घेऊन अपमान केलेला आहे आणि हिला असं वाटतं की मी इथे पैसे कमवतो आणि माझ्या सासूला पैसे देतो, तिच्या घराचे हप्ते मी फेडतो आणि त्याचबरोबर इथे मी आता सुद्धा सायकलची स्पर्धा जिंकली आणि सगळे पैसे इथे मी माझ्या सासूकडे नेऊन ठेवले असं तिला वाटत होतं. पण निरूपा तुला कळत नाही का की इथे माझी सासू कष्ट करते आणि त्याचबरोबर ती स्वतःचे हप्ते फेडते, तुझ्यासारखं नाही की घर घाण ठेवते म्हणून. तुझी हे सगळं बोलण्याची हिंमत कशी झाली असं इथे ते बोलत असतात. तेव्हा सुधाकरांना आठवतं ते घरी आले होते तेव्हा लक्ष्मीजी तिथे होत्या आणि तेव्हाच इकडे त्यांनी विचारलं होतं की तुम्ही इथे कशा आणि कशामुळे आलेला आहात असं विचारलेलं होतं. पण तेव्हा मात्र इथे त्यांनी सांगितलेलं होतं की काही नाहीये आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच इकडे निरूपाने त्यांना सांगितलं होतं की अहो त्या आम्हाला भेटायला आल्यात, खूप दिवस झालं ना मग भेटायला आल्या नव्हत्या म्हणून त्या आल्या आहेत असं निरूपाने सांगितलं. तेव्हा सुधाकर म्हणतात काय गे निरूपा असं करण्याची तुझी हिंमत कशी झाली, तू अशी वागलीसच कशी. त्याचबरोबर मीरा सुद्धा हे सगळं ऐकत असते आणि तिला सुद्धा आठवतं तिची आई तिच्याशी काहीच बोलली नव्हती आणि तेव्हाच तिच्या मनामध्ये गोष्टी आल्या होत्या की हे बहुतेक इथे सगळं काही आईंचं काम आहे, म्हणजे बहुतेकच आईंनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या आहेत असं इथे मीराला खात्री पटलेली असते. त्याचबरोबर आता सत्याने इथे निरूपाला चांगलंच खडसावलेलं असतं, कारण इथे आता जो सत्य आहे तो म्हणत असतो इथे तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची आणि त्याचबरोबर मी काहीही करत नाहीये, मी कोणाला पैसे वगैरे देत नाही, त्याचसोबत इथे त्यांचं त्या कष्ट करून खातात आणि आता तर इथे त्यांची लेक स्वतः कमवणार आहे, त्यामुळे ती इकडे त्यांच्या घराचे हप्ते सुद्धा फेडू शकते आणि त्यांना पैसे सुद्धा देऊ शकते. आता तेव्हाच इकडे लगेचच निरूपा म्हणत असते नाही मी आपलं फक्त त्यांच्याकडून चौकशी करत होते, बाकी काही नाहीये. कसं आहे ना त्या जास्त शिकलेल्या नाहीयेत ना, म्हणून म्हटलं एवढे सगळे पैसे त्यांच्याकडे कसे ठेवायचे कसे द्यायचे आणि म्हणूनच मी जास्त काही बोलली नाहीये त्यांना. हो की नाही हो, मी फक्त तुम्हाला काय म्हटले ते पैसे माझ्याकडे आणून द्या एवढंच बोलली की नाही, मी बाकी काही नाही बोलली असं इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता आजी म्हणत असतात पण निरूपा तुझी ही सगळी बोलण्याची हिंमत झालीच कशी, तू समजतेस कोण स्वतःला आणि त्याचबरोबर
तू असं कसंच बोलू शकतेस इथे त्यांना, त्या विहीनबाई आहेत तुझ्या, असं म्हटल्यानंतर आता इकडे निरूपा शांत बसलेली असते. त्यावर आता लगेचच इकडे सत्या म्हणत असतो, पण हे सगळं निरूपाला खूप महागात पडणार आहे. पण आता निरूपा लगेच सावरासावर करते आणि म्हणत असते, अरे असं काय करतोयस, मी असं काही नाही केलेलं. पण सत्या लगेचच इकडे म्हणत असतो, तू असं काही नाही काय केलेलं, तूच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस आणि त्याचबरोबर इथे माझ्या सासूचा अपमान केलेला आहेस. आता तर बघ, तीच इथे कमवत आहे ना, म्हणजे त्यांची मुलगी इथे कमवत आहे, त्यामुळे ती काहीही करू शकते. त्याचबरोबर पंकज लगेचच म्हणत असतो, म्हणजे इथे आता तिने कमवलेले पैसे ती तिच्या माहेरी देणार आहे. तेव्हा सत्या म्हणतो की तू सांगायचं नाहीये तिने काय करायचं आणि काय नाही करायचं, तिने पैसे इथे ठेवायचे का माहेरी द्यायचे हे तू सांगायचं नाही, समजलं तुला. आता सत्या म्हणत असतो, तिच्या पैशाचं तिने काय करायचं काय नाही करायचं हे तिचं ती ठरवणार आहे. तर निरूपा म्हणते, म्हणजे ती इकडे राहणार, इकडे सगळं काही करणार आणि त्याचबरोबर सगळे पैसे तिकडे माहेरी पोहोचवणार की काय, असं बोलल्यानंतर सत्या म्हणत असतो, तिच्या पैशाचं तिने काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवायचं नाहीये, समजलं. आणि त्याचबरोबर इथे ती आता स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे, ती आता इथे कोणाचंही काही ऐकून घेणार नाही, असं सुद्धा सत्या इथे बोललेला असतो. त्याचबरोबर आजी म्हणत असतात, अगदी बरोबर आहे सत्या, तू जे काही बोलत आहेस ना ते अगदीच बरोबर आहे, काळजी करण्यासारखं काहीच गरज नाहीये, काहीच काम नाहीये, असं सुद्धा इथे आता आजी बोलत असतात. तेव्हा आता इकडे आता तर इथे तिची लेक स्वतः कमवणार आहे आणि त्याचबरोबर इकडे लगेचच जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात, अरे पण तू जावई आहेस त्यांचा आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही आणि तू त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी इथे तुझ्या तू आणि त्यांच्या ठरवणार आहेत. इथे निरूपा तू ह्या सगळ्या गोष्टींचा मध्ये पडायला नको होतंस, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर निरूपाला चांगलाच इथे धमकावलेलं असतं. तर आता इकडे निरूपाला धमकावल्यानंतर जे काही इथे पंकज आहे तो मात्र इथे शांत बसलेला नसतो, तो काहीतरी उचापत्या करतच असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सत्याने त्याला सुद्धा सांगितलेलं असतं की तुला काय करायचं आहे ना तुझं तू बघ, इथे धूमकेतूच्या मध्ये आणि त्याचबरोबर धूमकेतूने त्या पैशाचं काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी तू इथे बोलणार नाहीये, समजलं तुला. असं म्हणून आता इथे पंकजला सुद्धा सत्याने चांगलंच भैलावर घेतलेलं असतं आणि चांगलंच सरळ केलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण म्हणत असतात, पण आपण एक गोष्ट विसरतोय का, ज्या गोष्टीसाठी आपण इथे आलेलो आहोत, ज्या गोष्टीसाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत ती गोष्ट तर आपल्या इथे राहूनच जाते ना, म्हणजे दुकानाचं जे काही ओपनिंग आपल्याला करायचं आहे ते ओपनिंग मात्र इथे राहूनच जाते ना. चला मग असं म्हणूनच रिबिन कट करण्यात येते आणि दुकानामध्ये गृहप्रवेश होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता कशा पद्धतीने इथे मीरा सत्याला म्हणत असते की लाख मोलाचं सपन पूर्ण करण्यासाठी माझा लाख मोलाचा नवरा इथे माझ्या सोबत आहे, असं इथे ती बोलते. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता इकडे लगेच सत्या म्हणत असतो, मग तुला धूमकेतू हवं तसं सगळं सोपान पूर्ण झालेलं आहे ना, तुला पाहिजे सगळ्या तशाच सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत ना, असं इथे आता जे सत्य आहे तो सुद्धा इथे बोलत असतो. तेव्हा इकडे मात्र निरूपाचा खूपच मोठा प्लॅन जो आहे तो इथे फ्लॉप झालेला असतो, तिचा मात्र चांगलाच जळफळाट इथे उडालेला असतो. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की आपल्या माय मराठी सिरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये, तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं.